बरोबर. आज सतीशला लवकर गॅरेजवर जायचं होतं. मग ते लवकर निघाले होते. मग मी थोड्या वेळ बाजूच्या काकूंच्या घरी जाऊन बसले होते. वाणी मस्त तिकडे खेळत होती. वाणी आता मस्त गुडघ्यांवर यायला पण शिकली आहे. वाणी बघा कशी मस्ती करते, कशी हसते. त्यानंतर वाणीला मी झोपून दिलं होतं. मग घरातले थोडे कामं होते ते आवरत होती. मग वॉशिंग मशीनला कपडे लावले. तिथे बघा चिमण्यांनी कसं घरट्ट केलंय. माझा बेडरूम खूप खराब झाला होता, तो आवरला. तेवढ्यात वाणी पण उठली होती. वाणी मस्त खिडकीमध्ये उभी राहून बघत होती बाहेरचं. त्यानंतर आजीला चहा दिला. मी पण चहा पिली. तर मग खूप गरम होत होतं. मग बाहेर जाऊन बसली होती. मग मला आज घरी जायचं होतं. मग पप्पा मला घ्यायला आले होते. मग घरी गेली तर वाणीचे दोन्ही मामा आज घरीच होते. मम्मी मस्त डाळ बाटी बनवत होती. त्यानंतर मम्मीचा ऑलमोस्ट स्वयंपाक तयारच होता. तर आम्ही मस्त मस्ती करत होतो. वाणीला चिडवत होतो की तुझी मम्मी नाही असं चिडवत होती मम्मी तिला. ती रडत होती. त्यानंतर मस्त तिचे बाबा आणि ती मस्त डान्स करत होते. वाणी बघा कशी डान्स करते आहे. त्यानंतर मम्मीने मला मस्त गरम गरम डाळबाटी खायला दिली. मग वाणी खूप त्रास द्यायला लागली होती. मग मम्मीला म्हटलं मी जाते घरी. मग दादा मला म्हटलं मी सोडतो तुला. सो मग दादाने सोडलं मला. असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.